अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम श्रीराम. मी कोण ऐसा है धरुनी पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपाची होय. मुख्य प्रक्रिया मी या स्फुरणाचं वेध घेणं. मंत्राच्या साह्याने जनरली तो घेतला जातो. त्याला सगळं हे वाङ्मय किंवा ही सगळी प्रक्रिया ज्या वेळेला निर्माण झाली ती ज्या वेळेला संस्कृत भाषा प्रचलित होती तेव्हा झालेली आहे. त्यामुळे त्याला अहम स्फुरण असं जे साहजिकरीतीने म्हटलं जातं, कारण संस्कृतमध्ये मीला अहम म्हणतात. तर त्यावेळेला मराठी असती भाषा तर मी असंच झालं असतं. पण त्या अहम स्फुरणाकडे लक्ष देऊन राहणे आणि त्याचा परिणाम काय लक्षात येईल तर 6 अहम हे कळलं. म्हणून सोहम मंत्र हा मी कोण आहे याचं उत्तर आहे. आणि सोहम मंत्राचं ती धारणा मनात घोळवणं म्हणजे उत्तर घोळवणं आहे खरं सांगायचं तर. चूक आहे ह्याचा भाग नाही, कारण तुम्ही तसं केलं तरी काही चुकीच्या डेस्टिनेशनला जाणार नाही, कारण ते उत्तर बरोबरच आहे. पण सेपरेटली अनुभव घ्यायचा असेल तर 6 ही धारणा म्हणजे ईश्वर म्हणू किंवा परमतत्व म्हणू ही अननोन आहे. त्यामुळे जी अननोन धारणा आहे ती मी आहे असं म्हणणं हे ज्ञानाच्या प्रवासाला थोडंसं विसंगत आहे. जे माहीत नाहीये ते मी आहे असं म्हणणं. मग सेफ वे काय आहे? अहम म्हणजे मी एवढंच बघतो. ते काय, कारण 6चं पण स्वरूप कळणार कसं? 6चं स्वरूप तू गृहीत धरलेलं आहेस. अहमचं स्वरूप माहिती नाहीये आणि जे माहिती नाहीये त्याला तू गृहीत धरलेलं स्वरूप मानतोस. त्यामुळे घोळ होईल आणि मग तू मंत्र रिपीट करत राहशील. करणं चुकीचं नाहीये, पण त्याने ज्ञान प्रत्यक्षतः स्पर्श व्हायला एक आडवळणाने जाण्याचा भाग आहे तो. त्यापेक्षा एक म्हणजे हे ते चुकीचं आहे असं नाही म्हणत आहे, पण तरी सुद्धा एक अजून स्पष्ट ज्ञानमार्ग असा आहे की 6चा विचार न करणं, 6 बद्दल कुठलं गृहीतक न करणं आणि अहमबद्दल ते आतून स्फुरत असल्यामुळे गृहीतक धरायची आवश्यकता नाहीये की अहम आहेच अस्तित्वात, मी आहेच. त्याच्याकडे लक्ष ठेवून राहा आणि जे काय उत्तर मिळेल ते मिळेल, त्याची आत्ता विचार करू नकोस. मग ते कदाचित हेच उत्तर मिळेल 6. अहमचं स्वरूप स्पष्ट झालं की 6चं स्वरूप स्पष्ट होईल, नाहीतर कळणार नाही ते. कारण अहमचं आत्ता मी जे स्वरूप मनात धरलेलं आहे ते स्वरूप त्याला स्वामींनी पर्सनॅलिटी सेल्फ असं म्हटलं. पर्सनॅलिटी सेल्फ म्हणजे काय? मागच्या वेळेला आपण बघितलं तसं मनाच्या विविध प्रवृत्ती, त्याच्याशी असलेलं असोसिएशन, त्यातून उठणाऱ्या वृत्ती उठत नसल्या तरी सुद्धा सूक्ष्म असलेली टेंडन्सी, तिच्या सकट जे अस्तित्व जाणवतं तिला मी समजतो. आणि त्या प्रवृत्ती बाजूला करणं किंवा बाजूला करणं म्हणजे तरी काय? ते काय
एका खोलीमध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत की त्या बाजूला केल्या. आता फक्त इथे सगळं पाहुणे यायच्या आधी आपण जे करतो, हॉलमधल्या वस्तू बेडरूममध्ये नेतो, तसं आता मीचं अवधान करायचंय म्हटलंय की आता सगळ्या वस्तू बाजूला ठेवता येतील. बाजूला ठेवण्याचा अर्थ त्याच्याकडे लक्ष पुरवू नकोस. त्या गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही लक्ष दिलं की त्या एक्झिस्टन्समध्ये येतात, त्या फुलत राहतात. तसं अंतःकरणाच्या टेंडन्सीज, त्यांच्याकडे लक्ष न पुरवणं, मग काय राहील? तर केवळ अस्तित्वाचं स्फुरण राहील. हे सगळे मार्ग संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. गमगमस्यम गमनादिशन्यम चिद्रूपदीपम तिमिरापहार, ह्याच्यामध्ये पण एक मार्ग सांगितला आहे की वृत्ती उठते आणि मावळते काही काळाने, आणि पुन्हा दुसरी वृत्ती उठते. ह्याच्यामध्ये एक स्पेस जातो, तो आपल्याला कित्येक वेळेला लक्षातच येत नाही. इतक्या वेगाने विचार येतात असं वाटतं, ओव्हरलॅपिंग विचार येतात असं वाटतं, पण ते ओव्हरलॅपिंग नसतं. त्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो. त्या गॅपकडे लक्ष दिलंस तर तुला असं लक्षात येईल की तिथे चिद्रूप आहे, म्हणजे तिथे केवळ अस्तित्व आहे. अंतःकरणामध्ये कुठलीही वृत्ती नाही, असा अगदी सूक्ष्म कालावधी. त्याच्याकडे लक्ष दिलंस तरी सुद्धा तुला ते चिद्रूप जाणवेल, असं त्यांना म्हणायचं. तसंही करता येऊ शकतं. पण ज्यावेळेला अहमचं स्फुरण आम्ही लक्ष ठेवून राहतो, त्यावेळेला त्या वृत्तींच्या येण्या जाण्याकडचं आम्ही अवधानच काढून टाकतो. केवळ अहम ही पण वृत्तीच धरून राहतो. अहम हे स्फुरण आहे, ॲक्च्युली मी आहे हे स्फुरण. कुठे आहे ते स्फुरण? अंतःकरणातच आहे. म्हणून त्याला अंतःकरण चतुष्ट आहे असं म्हटलं जातं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यामुळे अहंकार हे पण स्फुरण अंतःकरणाचंच आहे. झोपेत कुठे असतं ते स्फुरण? अंतःकरण ज्या ज्या वेळेला इनॅक्टिव्ह आहे त्या त्या वेळेला अहमचं स्फुरण नसतं. म्हणजे म्हणजे कशाच्या आधारावर ते आहे? तत्वाच्या आधारावर आहे. पण स्फुरण कसलं आहे अंतःकरणाचं? बेशुद्ध पडलेलं आहे. अहम स्फुरण कुठे आहे? अंतःकरण ऍक्टिव्ह नाही त्या त्या वेळेला अहम स्फुरण नाही. गाढ झोपेत अहम स्फुरण कुठे आहे? स्वप्नात अहम स्फुरण आहे, कारण स्वप्नात अंतःकरण ऍक्टिव्ह आहे. अनुभव जो घेत आहे तो अंतःकरणच घेत आहे. त्यामुळे जिथे जिथे मन ऍक्टिव्ह होऊन जातं, अंतःकरण हा शब्द ब्रॉडर टर्म आहे, मन हा त्याचा एक कॉम्पोनंट आहे. बुद्धी जिथे ऍक्टिव्ह आहे तिथे आपसूक रीतीने अहमचं स्फुरण आहे. म्हणून एक अस्तित्व आहे आणि दुसरं आहे ते अस्तित्वाचं भान आहे. आणि ते अस्तित्वाचं भान हे अंतःकरणाचं आहे. म्हणून मी आहे किंवा अहम अस्मी, याच्यामध्ये त्या अस्तित्वाचं भान जे मलाच जाणवतं ते अंतःकरणाच्या थ्रू जाणवतं, नाहीतर ते जाणवलं नसतं. याचा अर्थ अस्तित्व नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे झोपलेला असताना जरी अस्तित्वाचं किंवा बेशुद्ध असताना अस्तित्वाचं भान नसलं तरी अस्तित्व नसतं असं नाही, अस्तित्व असतं. पण ते अस्तित्व जाणवण्याचं जे माध्यम आहे ते अंतःकरण. म्हणून स्वामी कित्येक वेळेला पूर्वी गमतीने तत्वज्ञानातली अशी मोठी मोठी वाक्य, की असं वाक्य की ज्याच्याने डोक्याला काही समजतच नाही, की आत्मस्वरूप म्हणजे काय आहे, तर चित्स्वरूपाचं एकूण अंतःकरण रूपी आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे आत्मा, असं जीव, असं ते म्हणत. म्हणजे काय, तर काही कळलं नाही असं त्याच्या गमतीने ते म्हणत. पण कळलं नाही हा जरी तो त्या वाक्याने लगेच कळत नसलं तरी हा अनुभवाचा प्रांत आहे. ज्याने कोणी हे वाक्य लिहिलं ते त्याच्या डोक्यात का आलं असेल असं वाक्य,
अनुभवातूनच आलेलं. त्यामुळे आम्ही अहम स्फुरणाचा आम्ही ज्यावेळेला वेध घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मी असं मला जे वाटतं ते स्फुरण वस्तुतः अंतःकरणाचं आहे. ध्यान करता करता काही वेळेला अंतःकरण स्थिर होऊन गेलं, चित्त स्थिर होऊन गेलं आणि त्यावेळेला अहमचं स्फुरण पण नीटसं राहिलं नाही. असा काही काळ काही वेळेला जातो, म्हणजे झोपेतच जातो असं म्हणता येत नाही. काही लोकांना ध्यानात झोप लागते, ते सोडून देऊ बाजूला. पण ध्यान करतोय मी जडत्वामुळे लागते. पण ध्यान करतोय आणि त्यावेळेला पुरेशी बुद्धी अलर्ट नसेल तर वृत्ती नाही आणि काहीच नाही, ब्लँक, असं एक 15 मिनिटं गेली असं होतं. तिथे काय होत असतं, अहमस्फुरण नव्हतं त्यावेळेला चित्ताला होत, म्हणजे याचा अर्थ तत्व नव्हतं अशातला भाग नाही, त्याची जाणीव नव्हती. म्हणून ते कशाचं लक्षण आहे, ते काहीसं तमोगुणाचं लक्षण आहे. कारण बुद्धी त्याचा वेध घ्यायच्या पोझिशनमध्ये नाही आहे. सत्वगुण ज्यावेळेला असेल त्यावेळेला ती अलर्टली फोकस करून राहील. पण समजून घ्यायचा भाग हा आहे की शांतपणे इतर अंतःकरणावरचे वृत्ती आणि त्याचे प्रवाह सोडून देऊन मंत्राच्या साह्याने किंवा मंत्राच्या विरहित केवळ अहम किंवा स्व या शब्दाने मीच मी अवधान धरून राहतो असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मुळातच असलेलं जे अहम हे स्फुरण आहे, मी आहे हे स्फुरण आहे, ते वस्तुतः एरवी पण आहे. ध्यानाच्या वेळेला ते काही निर्माण होतं अशातला भाग नाही. पण त्यावेळेला मी त्याचा वेध घेणार आहे या भूमिकेत अंतःकरण किंवा बुद्धी आल्यामुळे त्या प्रक्रियेचा आविर्भाव अंतःकरणाने होल्ड केल्यामुळे ती प्रक्रिया करणारा एक मी जन्माला घालत असतो. हे थोडंसं किचकट वाटेल, पण हेतुतः मी ज्या वेळेला मीचा वेध घेतो त्यावेळेला मी नॅचरली जो होतो ते थोडंसं बाजूला घेऊन टाकून मी आता मीचा वेध घेतोय अशा प्रकारे वेध घेणारा पर्सनॅलिटी सेल्फ मी जन्माला घालत असतो आतमध्ये. आणि त्यामुळे मुळातच असलेलं ते अहमस्फुरण काहीसं झाकोळलं जातं. ते अनावश्यक आहे ह्याचा भाग नाही, हे असंच करत यायला लागतं, नो डाऊट. पण जरी तसं झालं तरी असंच काही काळानं लक्षात येतं की हा जो आविर्भाव आहे अनुसंधानाचा, तो आविर्भावच वेगळेपणा ठेवतोय मूळ तत्वापासून. याचा अर्थ मग अनुसंधान करायचंच नाही का, ठरवायचंच नाही का, ठरवावं लागेल. पण ठरवता असं लक्षात येईल की अनुसंधान, मग तेच परत आपण बॅक टू स्क्वेअर वन, म्हणजे ते पर्सनॅलिटी सेल्फ आणि इसेन्शियल सेल्फ आणि सब्जेक्टिव्हली ध्यान करणं हा जो भाग आहे तिथेच येतोय. हे सगळ्याचे इसेन्स तिथेच आहे. पण प्रक्रिया ज्या वेळेला सूक्ष्मात जाते त्यावेळेला हे असणारं द्वैत म्हणजे ड्युॲलिटी, म्हणजे मी आणि देव यातलं द्वैत नव्हे, मी आणि माझं मूळ स्वरूप याच्यातलं द्वैत, मला आत्ता जाणवणारं मी किंवा ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतोय तो मी यातलं द्वैत हे अडचणीचं व्हायला लागतं. आणि मग असं लक्षात येतं की जे तत्व एव्हर एक्झिस्टिंग आहे, जो मी सकाळी उठल्यापासून मला पहिलं स्फुरण काय आहे, उठल्यावर मी हेच स्फुरण आहे पहिलं, त्याच्यानंतर मग मोबाईल आहे. पहिलं मी हे स्फुरण. तसं मी हे स्फुरण सहज असताना त्याच्याकडे लक्ष ठेवून केवळ राहायचं आहे.
करायचं काहीही नाहीये हे अंतःकरणाला समजून आल्यानंतर ते त्या मीच्या स्फुरणाकडे ज्यावेळेला मी कोण आहेसा म्हणजे हेतू धरून राहतं, धरूनही पाहता देहातीत शरीरापासून ते वेगळं आहे मी हे स्फुरण, हे तर लगेच लक्षात येतं. यात काही फार मोठं लॉजिक नाहीये. लॉजिक आहे पण कुठल्याही प्रकारचं काही वेगळं समजून घेणारं नाहीये. पण तत्वाचं जे स्फुरण आहे असं जे मी समजतो आहे ते तत्वाचं स्फुरण हे केवळ अस्तित्व स्वरूप आहे आणि त्या तत्वाला ज्यावेळेला मी असं नाव देतो, त्याच तत्वाला मी ज्यावेळेला वेगळेपणाने बघतो अस्तित्वाला केवळ, त्यावेळेला मी देव असं नाव देतो. त्याच तत्वाला ज्यावेळेला मी इंद्रियांच्या साह्याने अनुभवतो त्यावेळेस तत्वाला मी जग असं नाव देतो. त्याच तत्वाला मी ज्या वेळेला आराध्य स्वरूपात पाहतो त्यावेळेला गुरु असं नाव देतो. एकच अस्तित्व आहे, माझा दृष्टिकोन बदलला की मी त्याला वेगवेगळी नाव देतो. पाणी जसं एकच पाणी आहे, कळशीमधलं पाणी, नदीमधलं पाणी, समुद्रामधलं पाणी, किंवा ते फेमस वेदांताचे दृष्टांत आहेत घटाकाश मठाकाश असं ते म्हटलं. म्हणजे एक घडा आहे आणि त्याच्यामध्ये आकाश आहे. मग ते कुठलं आकाश आहे तर घटामधलं आकाश आहे, स्पेस. मग त्याच्यापेक्षा मोठं काय आहे, मठाकाश म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं आहे. मग त्याच्यापेक्षाही बाहेर जे मूळ आकाश आहे ओरिजिनली, पण ओरिजिनली ते सगळं एकच आहे, ह्याच्यामध्ये काही फरक नाही. तसं केवळ अस्तित्व स्वरूप आहे, त्याला माझ्या अंतःकरणात ते स्फुरत असल्यामुळे मी त्याला मी असं नाव देतो. ज्या वेळेला ते माझ्या अंतःकरणात स्फुरत नाही त्यावेळेला ते नसतं अशातला भाग नाही, अस्तित्व असतंच. म्हणून केवळ शुद्ध अस्तित्वाचे आमच्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब असं त्याला जे म्हटलेलं आहे. शुद्ध अस्तित्वाचं माझा एक एवढासाच आरसा आहे आणि कोणाचा तरी एक खूप मोठा भिंतभर आरसा आहे. तर प्रतिबिंब पाडणं हा त्या आरशाचा स्वभाव आहे, पण जितका आरसा छोटा तितकं प्रतिबिंब संकुचित पडेल त्याच वस्तूचं. तसं अंतःकरण जितकं तत्वाभिमुख होईल तितकं त्याचं प्रतिबिंब जास्ती पडेल. पण तसं जरी नाही झालं तरी त्या अंतःकरणाचा जो आधार आहे ते तत्वच आहे, त्यामुळे त्यात काही ना काही प्रतिबिंब पडतंच. जेव्हा ते मी माझ्या मन, चित्त, बुद्धी, शरीर यांच्याशी केंद्रित करून घेतो त्यावेळेला त्याच अस्तित्वाला मी असं संबोधतो. आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये होणारं स्फुरण तत्वाचं याला मी असं म्हटलं जातं. इतर ठिकाणी होणाऱ्या स्फुरणाशी मग सगळीकडेच अस्तित्व भरलेलं आहे, मग मी आता तिथल्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित करेन. ते पण करतो आपण. सूर्याला बघून नमस्कार करणं, देवाला बघून नमस्कार करणं, प्रतिमेला बघून नमस्कार करणं, हे सगळं काय आहे त्या अस्तित्वालाच मी भावतो आहे, अस्तित्वालाच नमस्कार करतो आहे. पण ते सगळं भक्तिभावाने करणं, ह्याच्यामध्ये मनाचे व्यापार मी थांबवू शकत नाही. बिकॉज त्या अस्तित्वाला नमस्कार करणं किंवा त्या अस्तित्वाचा वेध घेणं हे कायम मनाच्या थ्रू होईल. आणि मन जोपर्यंत अस्तित्वात आहे सेपरेटली तोपर्यंत ते मीची जाणीव सोडत नाही. आणि त्यामुळे मीची जाणीव जोपर्यंत वेगळेपणाने आहे अस्तित्वापासून तोपर्यंत बाहेर वेध घेऊन पण शेवटी ते मनाच्याच पातळीवर राहणार. म्हणून सगळे भाव आवश्यक आहेत का? हो, आवश्यक आहेत, जेवढे मनात उठतील ईश्वराच्या संदर्भातले, पण ते सगळे मनाच्याच पातळीवर आहे. म्हणून ज्या चतुर्विध मुक्ती सांगितलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता, या 3 मुक्ती म्हणजे मी ईश्वराच्याच लोकामध्ये म्हणजे राज्यामध्ये राहतो, ईश्वराच्याच जवळ राहतो आणि अंतःकरण माझं ईश्वरासारखं उदार होऊन गेलेलं आहे. याने मिळणारी जी मुक्तीचा भाव आहे, म्हणजे मोकळेपणाचा भाव आहे, त्याला
समर्थांनी चळण आहे असं सांगितलेलं आहे. कारण का? कारण ते काही काळ मनावर उमटे, परत तुमची प्रकृती तुम्हाला ड्रॅग करेल खाली, आणि तो भाव तुम्ही जर का होल्ड नाही केलात काही कारणाने, तर तुम्ही त्या मुक्तीपासून खाली. पण ज्यावेळेला सायुज्यता म्हणजे निर्गुणी अनन्य असता, तेणे होय सायुज्यता, म्हणजे केवळ शुद्ध स्वरूपाच्या जाणीवेवर तुम्ही राहता, तिथे तुम्ही तो मनाचा आरसा बाजूला ठेवल्यामुळे त्याला चळण नाही असं म्हटलंय. कारण एकदा का ते कळलं की मनाच्या व्यतिरिक्त केवळ अस्तित्वमय मी आहे, त्याच तत्वाला स्पर्श होतोय, पण मनाला शांत करून झालेला स्पर्श, मनाचा स्पर्श आहे तो, पण स्वतःमध्ये झालेला स्पर्श हा स्थायी आहे, कायमस्वरूपी. कारण त्याच्यामध्ये भाव कुठलाही मनाने होल्ड करण्याची गरज नाही, त्याला ते समजून जातं. ज्ञानमय स्पर्श आहे तो, भावमय स्पर्श नाहीये. म्हणून भाव धरूनच जायला पाहिजे, पण ज्ञानाचा संस्कार करून घ्यायला पाहिजे. तो ज्ञानाचा संस्कार हा बाहेर कुठल्याही वस्तूवर प्रोजेक्ट करून भाव होणार नाही. भाव बाजूला ठेवून सर्व भावांचा अभाव करून केवळ अस्तित्व अनुभवणं, याने तर होईल. म्हणून ते सायुज्यता मुक्ती म्हणजे तुम्हीच ते आहात हे कळल्यानंतर त्याच्यापासून खाली येऊ शकत नाही तुम्ही. याचा अर्थ ती अवस्था कायम मेंटेन करता येईल असं नव्हे, की आम्ही आता सायुज्यता मुक्तीवर असं कॉन्स्टंट, जे रामकृष्ण परमहंस म्हणत, सारे गम पध नि सा, तो वरचा सा मध्ये कायम फार काळ राहता येत नाही. ते खाली यायला लागतं. म्हणून ज्ञानी व्यक्ती पण तिथे काही काळ स्पर्श आल्यानंतर आता मी कायमच निर्विकल्प समाधीत राहीन असा हट्ट नाही धरू शकत. ती खाली यायला लागेल, तिला भावमय होऊन राहील, पण संस्कार घेऊन राहील प्रत्येकाला. त्यामुळे त्या जर्नीमधून जावं लागेल, पण त्या जर्नीमधून जाताना भाव आणि योग, आणि योगातून अंतःकरणाला झालेला आत्मज्ञानाचा स्पर्श, ह्या जर्नीचे मुख्य टप्पे. आणि ते होत असताना ते अहमस्फुरण अंतःकरणामधलं व्यक्तिमत्वाचे आविर्भाव निघून गेलेत, पण तरी सुद्धा अस्तित्व आणि अस्तित्वाला दिलेलं संबोधन मी हे, ह्याच्यामध्ये एक फरक राहतोच परत. आणि ज्या वेळेला हे लक्ष देता देता कळून येतं की त्या अहमस्फुरणाच्या निरपेक्ष मी आहे, केवळ आहे. अहमस्फुरण पण मी दिलेलं आहे त्याला, मलाच, त्याला पण म्हणायचं कारण नाही. जे काही आहे त्याला अहमस्फुरण, अहम मी हे नाव मी दिलेलं आहे. खरं काय आहे? खरं केवळ आहे. जेवढं आहे, जे आहे ते आहे, त्याला नाव नाही दिलं. मी हे नाव पण प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे. त्यावेळेला चित्तावर जो मी आहे मधल्या मीचा जोर आहे अनुसंधानासाठी घेतलेला, तो ढिला पडायला लागतो. आणि कारण त्यातला डिफरन्स त्याला कळतो बुद्धीला. म्हणून मग ते मी आहे मधल्या मी मधला जोर हळूहळू कमी करत जाऊन केवळ आहे या भावात राहायला लागतो. त्याला केवळ ज्ञप्ती मात्र असं म्हटलंय. मी आहे, मी पण प्राधान्य नाही, केवळ आहे, जे काय आहे ते सांगता येत नाही. त्याला स्वामींनी एक्सप्लेन करताना ह्याच भावाला भिद्यते हृदय ग्रंथी असं म्हटलं. म्हणजे शास्त्रामध्ये म्हटलं जातं ते हे आहे असं त्यांनी सांगितलं. हृदय ग्रंथी म्हणजे अंतःकरणात असलेली गाठ. कसली गाठ? तर मी नावाची एक सेपरेट गोष्ट आहे, आणि तिला अस्तित्वाला त्यांनी मापलेली गाठ आहे अज्ञानाजन्य. ती मूळ गाठ आहे, ती सुटते. ती सुटते म्हणजे काय होतं असं लक्षात येतं की केवळ आहे, मी आहे मधल्या मीला जे प्राधान्य आहे माझ्या अंतःकरणावर ते काही खरं नव्हे. मी हा आभासीच आहे, आहेवर होणारा आभास आहे मला. मग समर्थ जे म्हणतात आपण मिथ्या साच देव, देव म्हणजे अस्तित्व, देव भक्त अनन्य भाव, हा ह्या वचनाचा अभिप्राय
अनुभवी जाणते असं त्यांनी म्हटलंय. तर आपण मिथ्या म्हणजे कुठे तिथे कळतं आपण मिथ्या. मी हे जे मला वाटतंय प्रोफाऊंड असतं एरवी, आधी ते मुळातच नसतं, लक्ष नसतं आपलं त्याच्याकडे. ध्यान करता करता आम्ही त्याला प्रोफाऊंड करून घेतो, मी आहे मी आहे मी आहे. आणि मग मी आहे मधले त्या मीच काही खरं नाही बाबा हे मी हे त्याला कळतं आणि आहे हेच खरं आहे. आणि मग तो आहे स्वरूप होऊन राहतो. पण मग आता मी कशाला करू, जो मिथ्याच मी आहे, मग मी आहेवरच लक्ष ठेवेन, वेगळेपणाने करशील ते. म्हणून प्रयोग करायला हरकत नाही, पण असं लक्षात येतं की मीवर लक्ष द्यायची आवश्यकता आहे. थॉट कळला म्हणून त्या थॉटचा अनुभव नाही येणार, प्रोसेसमधून जावंच लागेल. म्हणून मग हे लोक ज्या वेळेला बोलतात संत, रामकृष्णांना एकदा ते असंच भक्तांशी बोलत असताना एक वाक्य उद्धृत करून गेले. ते असं म्हणाले, वचनामृतात आहे की आजकाल मला माझा मी शोधू जावं तर सापडत नाही, असं ते म्हणतात. मी शोधू जावं तर सापडत नाही का, केवळ अस्तित्व स्वरूप झालं अंतःकरण, मी स्वरूप राहिलंच नाही. किंवा विवेकानंदांचं ते आरशासमोर जाणं, सारखं चेक करणं आणि परत येणं, परत पाठ फिरल्यानंतर परत जाणं, का असं करताय तर मी विवेकानंद आहे, आता काहीतरी करायचं हे भान अंतःकरणावर येतच नाहीये का, अंतःकरण केवळ स्वरूपामध्ये जातं. त्यामुळे अशा अवस्थेला स्वरूप स्थिती असं म्हटलेलं आहे. आम्हाला जे वाटतं की मीच भान सदोदित असणं म्हणजे स्वरूप स्थिती नाही. स्वरूप स्थिती म्हणजे मीच भान पूर्ण मावळलं आहे, केवळ अस्तित्व स्वरूप आहे. त्याला काहीतरी एक नाव द्यायला पाहिजे म्हणून स्वरूप स्थिती असं म्हटलेलं आहे त्या स्थितीला, नाहीतर नाव पण देता येणार नाही. स्वरूप याचा अर्थ स्वरूप असं जरी झाला तरी स्वरूप याचा इथे अर्थ, स्वरूप म्हणजे त्याचा एकूण फॉर्म अस्तित्वाचा, ते धरून राहणं, ते धरून राहिलेलं अंतःकरण. ही पण अवस्था मॅच्युअरच होते. असं नाही की कालपर्यंत मी जर अनुसंधान घेत होतो आणि आज माझ्या लक्षात आलं, आता मी एकदम आहेवर आलो म्हणजे केवळ अस्तित्वमय झालो. त्याला पण मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करतच जाईल ते अंतःकरण. जितकं ते सात्विक असेल तितकं ते पुन्हा तत्वाभिमुख होईल, जितकं त्याचं काहीतरी गडबड होईल तितकं पुन्हा त्याला एक स्टेप मागे येऊन परत तिथे अटेम्प्ट करावाच लागेल. या सगळ्या अवस्था अशा प्रकारे अभ्यासानेच मॅच्युअर करायच्या आहेत. म्हणजे कृपेने एक दिवस ते होऊन नाही जाणार आहे, अटेम्प्टला. म्हणून सगळ्या या संतांचे शब्द अनुभवे अनुभव अवघाची साथीला असं त्यांनी म्हटलंय. एका अनुभवाने दुसरा अनुभव, दुसऱ्या अनुभवातून पुढचा अनुभव, असा घेता 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 हे कसं करता येईल काय, प्रयोगाचं शास्त्र आहे. आणि त्याच्यातून अंतःकरण शिकत 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 जाईल. पण मुख्य भाग, अंतिम टप्पा अंतःकरणाला जोपर्यंत त्याचा स्पर्श होत नाही तोपर्यंत मधल्याच टप्प्याला न थांबणं हा आहे, सॅटिस्फाय न होणं. त्याला रामकृष्ण असं उदाहरण देत असत की 7 देवड्यांपलीकडे राजाचा महाल आहे. म्हणजे 7 हा आकडा बाजूला ठेवू, मग 7च का वापरला असेल त्याच्यावर आपण नंतर बोलू. तरी पण थोडक्यात काही टप्प्यांनंतर राजाचा महाल आहे. मग पहिल्या टप्प्याला गेला, मग इथे हा राजा आहे का, नाही. दुसऱ्या टप्प्याला गेला, हा राजा आहे का, नाही. असं करत करत 7व्या टप्प्यावर गेल्यानंतर जेव्हा राजा भेटला तेव्हा सांगावं लागलं नाही, विचारावं लागलं नाही की हा राजा आहे का, असं त्यांनी म्हटलं. कारण का, कळून झालं काय आहे. म्हणून अंतिम अवस्था काय आहे याचं चिंतनाने वेध घेणं आणि त्या अवस्था अनुसंधानाने साधायचा प्रयत्न करणं, हीच योगज्ञानाची प्रोसेस आहे, ती आपण करत राहू. हरिओम तत्सत.